सर्वप्रथम आपल्याला पंचायत निर्णय ॲप हे डाउनलोड करायचं आहे. ते पंचायत निर्णय ॲप ओपन केल्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्याच्यानंतर हे स्किप करा किंवा नेक्स्ट करा. नेक्स्ट केलं तरी चालते किंवा स्किप केलं तरी चालते. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत सेक्रेटरी, सचिव किंवा गव्हर्नमेंट फंक्शनॅलिटी या फंक्शनवर क्लिक करायचं, जे की 1 नंबरचं आहे. त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला ग्राम स्वराजचा जो काही तुमचा ID पासवर्ड आहे तुमच्या ग्रामपंचायतचा, तो इथे टाकायचा आहे. जसा की मी टाकलेला आहे. आणि तुमचा जो ग्राम स्वराजचा पासवर्ड आहे तो पण इथे टाकायचा आहे, स्मॉल कॅपिटल बघून. आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीने डायलॉग बॉक्स तुमचा ॲप ओपन होईल. या पद्धतीने तुम्हाला दिसल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो संकल्प आहे जो की आपण भरलेला होता GPDPमध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. गेल्या वर्षीचा तुम्हाला PDIचा स्कोअर बघण्यासाठी वरच्या साईडनं आहे संकल्प फॉर SBG, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिसेल व्ह्यू PAI स्कोअर अँड ॲनालिसिस फॉर डिसाइडिंग प्रायोरिटी थीम्स फॉर डेव्हलपमेंट प्लॅन्स. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काही सेकंदामध्ये आपला जो डेटा आहे 2022 आणि 23मध्ये आपण PAIचा भरला होता त्याची तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल. खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे का नाही आपल्या ज्या 9 थीम आहेत त्या दिसतील. 9 थीमपैकी आपल्याला ज्या थीममध्ये कमी मार्क पडलेले आहेत ती थीम आपल्याला तिकडे निवडायची आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कुठल्या थीममध्ये कमी मार्क पडले. जसं की मला जे आहे थीम नंबर 5मध्ये फक्त 18 मार्क पडलेले आहेत. तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथून तुम्हाला परत बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्यानंतर तुम्ही होम पेजवर येता. होम पेजवर आल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला का नाही मीटिंगचा जो व्हेन्यू आहे तो जिथे तुम्हाला ग्रामसभा घ्यायची आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जसं की इथे मीटिंग व्हेन्यू मॅनेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर तिथे तुम्हाला ॲड व्हेन्यूवरती क्लिक करायचं आहे. ॲड व्हेन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जिथे तुमची ग्रामसभा आहे जसं की ग्रामपंचायत भवन, कम्युनिटी हॉल, स्कूल, ऑदर काहीतरी त्यापैकी सिलेक्ट करायचं आहे. आता मी सध्या तुम्हाला डेमो दाखवत आहे म्हणून डमी मीटिंग टेस्ट करतो आहे. तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं वगैरे ग्रामपंचायतचा फोटो वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हेन्यू नेम टाकायचं आहे तुम्हाला. मी सध्या डेमो म्हणून टाकतो आहे, पण तुम्ही ग्रामपंचायतचं नाव टाका, ग्रामपंचायत भवन म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा जो काही ॲड्रेस आहे तो टाका. इथे जो काही आहे तुमचा ॲट पोस्ट काय जे असेल ते, जसं की मी इथे टाकतो आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला का नाही तुमच्या जो काही व्हेन्यू आहे त्याचा एक फोटो घ्यायचा आहे, जसं की इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्याच्यानंतर सध्या मी आता फक्त डेमोसाठी घेते म्हणून हा फोटो टाकत आहे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे आणि ओके करायचं आहे. हे बघा इथे आपल्या व्हेन्यूचा फोटो आलेला आहे, त्याला रजिस्टर व्हेन्यू करायचा आहे. रजिस्टर व्हेन्यू केल्याच्यानंतर आपलं जे व्हेन्यू आहे ते रजिस्टर झालेलं आहे. बॅक घेऊन परत एकदा मीटिंग व्हेन्यू मॅनेजमेंटमध्ये बघायचं आहे. बघा हे सुरुवातीला मी घेतलेला आहे तो फोटो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला का नाही शेड्यूल न्यू मीटिंग करायचं आहे, जे की शेवटून 2 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला का नाही तुमची ग्रामसभा कधीची आहे त्याची तारीख घ्यायची आहे. जसं की मी आजची डेट घेत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या ग्रामसभेचा जो काही टाईम आहे तो टाईम घ्यायचा आहे. आता मी इथे काय करतो आहे 5 वाजून 5 मिनटाचा टायमिंग घेतो आहे PM संध्याकाळचा, फक्त डेमो दाखवण्यासाठी. इथे नंतरचा आहे तुमचा जो व्हेन्यू आहे तो व्हेन्यू घ्यायचा आहे. व्हेन्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथे PAI डिस्कस अँड अप्रुव्हल PAI डाटावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या मीटिंग टायटलमध्ये पण तेच टाकायचं आहे, PAI डिस्कशन अँड अप्रुव्हल ऑफ PAI डाटा. ठीक आहे, या पद्धतीनेच टाकायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला याला कॉपी करायचे आहे. कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण तेच टाकायचं आहे. हे सगळं टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मीटिंगची जी नोटीस आहे ती टाईप केलेली असणं गरजेची आहे, हस्तलिखित चालत नाही.
त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मीटिंगचा म्हणजे ग्रामसभेची जी काही नोटीस आहे त्याचा एक फोटो क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, जर तुमचं जर अक्षर जर दिसत नसेल, डिटेक्ट होत नसेल, तर अशा पद्धतीने एरर येतो. ठीक आहे. तर तुमचे अक्षरे क्लिअर दिसतील अशा पद्धतीने चांगल्या कॅमेऱ्याने काढावे, जसं की मी आता काढलेले आहेत. या अशा पद्धतीने तुम्हाला तिथे नोटीस ॲड करून शेड्यूल अँड पब्लिश मीटिंग नोटीस याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि याला येस म्हणायचे आहे. जेणे की तुमची जी मीटिंगचा व्हेन्यू आहे तो तुम्ही व्हेन्यू नाही, तर तुमची जी मीटिंग आहे तिचा शेड्यूल तुम्ही ॲड करत आहात. बघा, अशा पद्धतीने तुमचा मीटिंग शेड्यूल ॲड झालेला आहे. इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुमचं ॲड चेअरपर्सन हे तुम्हाला सरपंच जे काय आहेत तुमच्या गावचे त्यांना इथे ॲड करायचं आहे. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे ॲड चेअरपर्सन, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला चेअरपर्सन ॲड करायचं आहे, जे की तुमच्या चेअरपर्सनचं नाव असेल. जसं की मी या पद्धतीने टाकतो आहे. आपल्या ग्रामपंचायतचे जे काही चेअरपर्सन असतील त्यांचं तुम्ही इथं म्हणजे जसं की सरपंचाचं इथे नाव टाकायचं आणि इथं टाकायचं आहे सरपंच. ईमेल ID नाही टाकला तरी चालेल आणि याला सबमिट करायचं आहे. इथे मी डमी माहिती टाकत आहे, एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला ॲड इन्व्हिटीज हे ॲड करायचे आहेत. आता माझे इथं ऑलरेडी ॲड आहेत, कारण की माझी ग्रामसभा जी आहे ती झालेली आहे. तर त्याच्यामुळे इथे पहिलेच तुम्हाला माझे मेंबर जे की इन्व्हिटीज आहेत ते दिसत आहे. या इन्व्हिटीजमध्ये आपल्याला तुमच्या ग्रामपंचायतचे जे की उपसरपंच सदस्य आहेत त्यांची माहिती ॲड करायची आहे. ती कुठून करायची आहे ती मी तुम्हाला एक वेळेस सांगतो. यासाठी इथून बॅक यायचं आहे. शेड्यूल झालेला आहे तुमचा, ठीक आहे. शेड्यूल तुम्हाला इथे दिसेल शेड्यूल मीटिंगमध्ये, जो की हा इथे आहे 1 नंबरला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला का नाही इथे मीटिंग असिस्टंट मॅनेजमेंट, जी की सुरुवातीला 2 नंबरचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. तिथे आपल्याला का नाही जे आपले ग्रामसेवक आहेत एक तर त्यांचं नाव ॲड करा, किंवा तुम्ही स्वतः ऑपरेटर असल्यामुळे तुमचे स्वतःचे नाव तिथे ॲड करा. जसं की मी इथे केलेलं आहे. इथं वरच्या साईडनं ॲड असिस्टंटवरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, ते इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्याच्याखाली तुमचा मोबाईल नंबर, तुमचं डेजिग्नेशन आणि याला रजिस्टर करायचं आहे, ठीक आहे. हे रजिस्टर झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसून येईल. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. परत आल्याच्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर इथे यायचं आहे. इथे तुम्हाला मीटिंग इन्व्हिटी मॅनेजमेंट जे की 3 नंबरचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे जे काही सदस्य आहेत, उपसरपंच सदस्य, हे ॲड करायचे आहेत. वरच्या साईडनं रजिस्ट्री इन्व्हिटी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला त्यांचं नाव इंग्लिशमध्येच टाकायचं आहे, नाव, मोबाईल नंबर आणि त्यांचं डेजिग्नेशन, आणि ते जे की तुमच्या वॉर्डचे पर्सन आहात म्हणजे जिथून ते निवडून आलेले आहेत त्या वॉर्डचं इथे नाव टाकायचं आहे की येस किंवा नो करायचं. येस केल्याच्यानंतर तुम्हाला इथं वॉर्डचं जे काही नाव आहे तुमच्या ते टाकायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे, ठीक आहे. आता माझे ऑलरेडी रजिस्टर आहेत केलेले. त्याच्यानंतर परत तुम्हाला इथून बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर एवढी माहिती तुमची झालेली आहे. तुम्हाला शेड्यूल मीटिंगमध्ये जाऊन पुन्हा परत इथे पेंडिंग टास्क येईल. आता माझा येत नाही आहे, तर इथे व्ह्यू डिटेल करायचं आहे. चेअरपर्सन मी भरलेलं आहे म्हणून तेवढंच दाखवत आहे, बाकीची डिटेल मला भरायची राहिलेली आहे, ठीक आहे. तिथून बॅक यायचं आणि इथे खाली प्री मीटिंग ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक करायचं आहे. जिथे की पेंडिंग टास्क आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला का नाही हे इथं जे पहिली जी माझी मीटिंग आहे पेंडिंग टास्क दाखवत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर चेअरपर्सन मी ॲड केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड इन्व्हिटीज जे की तुमचे ग्रामपंचायतचे वॉर्डचे मेंबर आहेत त्यांची नावं दिसतील. त्यांना इथे तुम्हाला सगळ्याला क्लिक करायचं आहे त्या बॉक्सवरती आणि त्यांना इन्व्हिटेशन पाठवायचे आहे. हे इथं सबमिट इन्व्हिटेशन करायचं आहे, याला येस करायचं आहे म्हणजे त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. बघा, टिक झालेलं आहे म्हणजे आपलं ओके झालेलं आहे ते. त्यानंतर आपल्या असिस्टन्स फॉर द मीटिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट कोण आहे अपॉइंटेड, ग्रामसेवक किंवा ऑपरेटर यांना अपॉइंटेड करायचं आहे, ठीक आहे. एवढं केल्याच्यानंतर आपल्याला का नाही आपले 3 ऑप्शन जे आहेत ते क्लिअर झालेले दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्टर अजेंडा आयटम फॉर डिस्कशन्स याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे का नाही PAI डिस्कस ऑन PAI डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपण संकल्प फॉर SDGमध्ये आपली जी थीम आहे त्याचा आपण गुणपत्रक बघितलं होतं. त्याच्यात आता तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतला कोणत्या थीमला कमी मार्क पडलेले आहेत ते निवडायचे आहेत. आता इथं वरती नाही आहे, ते सगळ्यात खालच्या साईडनं आहेत त्या थीम. 1 ते 9 थीम तुम्हाला दिसत आहेत. जसं की माझ्या ग्रामपंचायतला 5 नंबरची थीम, या थीमला कमी मार्क पडले होते म्हणून मी ती निवडत आहे. त्याच्यानंतर आपल्याला अपलोड अजेंडा नोट फॉर सर्व्हर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला येस म्हणायचं आहे, ठीक आहे. हे झाले माझं जे अजेंडा आहे तो मी ऑनलाईन केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला का नाही
शेवटी अपलोड साईन्ड अँड स्टॅम्प कॉपी ऑफ अजेंडा दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा कॅमेरा ओपन करायचा आहे, म्हणजे ॲड फोटोजवरती क्लिक करायचं आहे. आपला जो कॅमेरा आहे तो कॅमेरा ओपन होईल. हे सगळी माहिती आपल्याला लोकेशनमध्येच करायची आहे. जसं की माझा हा कॅमेरा ओपन झालेला आहे आणि मी इथे का नाही एक ग्रामसभेचा जो फोटो आहे तो घेत आहे आपल्या नोटीसचा. तो इथे ॲड झालेला आहे आणि अजेंडा फॉर अपलोड अजेंडा नोट फॉर सर्व्हर हे मी या बटनवरती क्लिक करत आहे. अशा पद्धतीने याला येस करायचं आहे. अशा पद्धतीने आपली जी मीटिंगचा शेड्यूल आहे तो पूर्णतः कंप्लीट झाली. आता तुम्हाला इथं ग्रीन टिक दिसत नाही आहे, तर बॅक घ्यायचं आहे. इथून बॅक घेतल्याच्यानंतर परत पेंडिंग टास्कवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण ग्रीन झालेले आहेत म्हणजे तुमचं सक्सेसफुली जो शेड्यूल आहे तो झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. ठीक आहे. ही मीटिंग टास्क झालं का, टास्क कंप्लीट झालेला आहे तो दिसत आहे तिथे. इथून तुम्हाला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीटिंग अटेंडन्स अँड डिस्कस मॅनेजमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. माझा जो पहिला टास्क आहे, पहिली सभा आहे, त्याच्यावरती पेंडिंग टास्कवरती क्लिक करून आपल्याला हे जे 5 टॅब दिसत आहेत ते भरायचे आहे. रजिस्टर अटेंडन्स म्हणजे रजिस्टर अटेंडन्स म्हटल्याच्यानंतर कुठली, आता इथं टायमिंग दाखवत नाही आहे कारण की मी जे मीटिंगचा टाईम आहे तो 5चा आहे. त्यामुळं हे जे काही टॅब आहेत ते ॲक्सेस होणार नाहीत, म्हणजे ओपन होणार नाहीत, कारण की मीटिंगचा टायमिंग पुढचा आहे. हा 5च्या नंतर ज्या टायमिंगला तुमची मीटिंग होईल त्याच्यानंतर ओपन होतील. जसं की मी इथे खाली तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. हा टास्क झालेला आहे, ही मीटिंग झालेली आहे माझी. याच्यामध्ये बघा तुम्ही इथे तुम्हाला काय दिसतील, तुमचे जे काही हे आहेत काय म्हणतात, तुमचे ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये जे काही मेंबर वगैरे किंवा ग्रामस्थ होते त्यांची तुम्हाला इथे डिटेल माहिती लिहायची आहे. किती प्रेझेंट होते, काय काय नाही, कोणते मेंबर प्रेझेंट होते, कोणते नव्हते, ते सगळं टिक करायचं आहे. आता इथे माझी मीटिंगचा टायमिंग पुढचा असल्यामुळे ते सध्या मी दाखवू शकत नाही. माझी जी मीटिंग झालेली आहे त्याचा मी दाखवतो आहे तुम्हाला. अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. एवढं झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला व्ह्यू साईन अँड इथे तुम्हाला काय करायचं आहे, जे की तुम्ही सही घेतलेली आहेत अटेंडन्स शीटवरती त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. मी एक डेमोसाठी घेतला होता. त्याच्यानंतर मीटिंग कोरममध्ये आपली जे काही ग्रामपंचायतला ग्रामस्थ उपस्थित होते त्यांची माहिती इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला शेवटून 4 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिस्कशन मिनट्स ऑफ द मीटिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला का नाही, जसं की खाली दाखवलेले आहे अशा पद्धतीने PAI डिस्कशन्स ऑन PAI डाटा याला सिलेक्ट करायचं आहे. अजेंडा नेम ॲटोमॅटिक येतं. त्याच्यानंतर परत फोकस एरिया निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिस्कस पॉईंट, आपण डिस्कशन काय पॉईंट केलेलं आहे तर तिथे टाकायचं आहे PAI डाटा आणि डिस्कशन टेकनमध्ये पण PAI डाटाच टाकायचा आहे आणि याला सबमिट करायचं आहे. एवढं सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला शेवटी व्ह्यू साईन्ड अँड स्टॅम्प कॉपी ऑफ डिस्कशन मिनिट्स याच्यावरती क्लिक करून आपलं जे डिस्कशन म्हणजे ग्रामसभेची नोटीस आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने आपलं जे पंचायत निर्णयचं ॲपमधली जी माहिती आहे ती पूर्ण यशस्वीरित्या कंप्लीट होते. पण या अगोदर आपल्याला का नाही, जे आपले PAIचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन आपले 13 DCF आपल्याला जे आहेत ते पहिले पंचायत निर्णय म्हणजे ग्रामसभेला आपल्याला पाठवावं लागतील.